तिकडे संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई उद्भवलेली आहे आणि त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय। पाणी टंचाई विरोधात ठाकरे गटाने आंदोलन करण्याचा इशारा दिला। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी मधील पाणी टंचाई विरोधात ठाकरे गटाने आवाज उचललेला आहे, आंदोलन छेडलेला आहे आणि तसा इशाराही यापूर्वीच देण्यात आलेला होता। सोलापूर धुळे हायवेवर घडाफोडो आंदोलन केले जाणार होतं, मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केली। काही जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय। दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार या भूमिकेतून आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळतंय। साहेब सांगता तुम्हाला आम्हाला आमची मराठी काय करतो, आमची मराठी कळते का तुम्हाला? समजत नाही का तुम्हाला? यांना बस घेऊन यांना डिटेन करा। चला चला बाहेरमध्ये बसा। आम्हाला एक काल माहिती मिळाली की काही लोक सोलापूर धुळे हायवेवर आंदोलन करणार आहेत। त्यांचे सोबत आम्ही याच्या आधी 2 मार्चलाच मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे जे विषय आहेत त्याला संबंधित खात्याला भेटून त्याचा समाधान करावा हीची सूचना दिली होती। त्यांनी आम्हाला 2 मार्चला हमी पण दिली होती की आम्ही काही आंदोलन करणार नाही। तरी पण काल आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की हे लोक काही आंदोलन करण्याच्या नियोजनात आहेत। तर आम्ही यांना काल रात्री परत जाऊन त्यांना लेखी सूचना दिली, लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका, पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत, हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहे। तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर धुळे हायवेवर येण्याचा प्रयत्न करत होते। ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे।